आज आपण बोंबलाचं कालवण करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण कांदे भाजून घेतलेले आहे. तर कांदे चुलीत भाजायला टाकले होते, तर त्याची सालपटं काढून घ्यायची, वरचे काळं काळं झालेलं. आता दोन्ही कांद्याचं आपण काढून घेतलेलं आहे. आता खोबरं आपण चुलीतच भाजून घेतलेलं आहे. फार जाळायचं नाही खोबरं, व्यवस्थित भाजलं पाहिजे. नंतर आपण कोथिंबीर घेणार आहे. नंतर आपण आलं घेणार आहे. आता आपण लसूण घेणार आहे. लसूण हा गावठी घेतलेला आहे मी. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर. आपण साध्या पद्धतीनेच भाजी बनवणार आहे. आता वाटण्यासाठी आपण मोठं मीठ टाकणार आहे. पाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. नंतर खोबरं टेचून घ्यायचं. नंतर आपण सर्व मसाले टाकणार आहे. कांदा टेचून घेतला की तो बाजूला जाणार नाही. आता मोठं मीठ टाकायचं वाटण्यासाठी. आलं पण टेचून घेतोय. कोथिंबीर पण आपण वाटणामध्ये घेतोय. दोन तीन वेळा मसाला आपण वाटून घेणार आहे, जेणेकरून तो व्यवस्थित बारीक झाला पाहिजे. भाजीमध्ये खोबरं वगैरे दिसता कामा नये. आता आपला चांगल्या प्रकारे मसाला बारीक होत आलेला आहे. आता त्याचा आपण गोळा करून घेणार. पुन्हा एकदा वाटणार आहे. अजून एकदा आपण वाटून घेऊ. नाही झालेला आहे चांगल्या प्रकारे बारीक. त्यात आपण डिशमध्ये घेतलेला आहे. आता आपण पाणी हे मसाला म्हणजे भाजीसाठी वापरणार आहे. आता आपण स्वच्छ बोंबील बाजरीच्या पिठाने धुवून घेणार आहे. कोमट पाणी आणि बाजरीचं पीठ. पहिलं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आपण. नंतर आता बोंबील धुवून घेणार आहे. बोंबील चांगले चोळून धुवायचे. नंतर ते तेलामध्ये परतायला टाकायचे.
आता आपण कढईत बोंबील टाकले. एक 10 मिनटं बोंबील व्यवस्थित परतून घ्यायचे, गुलाबी कलर येस तोपर्यंत. बोंबीलमध्ये आधी हलवून घ्यायचे, जेणेकरून ते सर्वीकडून व्यवस्थित परतले जातील. आता बोंबील काढून घ्यायचे. बघा, ते एकदम छान गुलाबी झालेले आहेत. आता आपण मसाला परतायला टाकणार आहे. मसालाही एकदम छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा. नंतर घरगुती मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद आणि घरचा मसाला, काळा मसाला, तोही परतून घ्यायचा. नंतर पाणी घालायचं आहे. पाटा धुतलेलं पाणी पहिल्यांदा टाकूया आपण. नंतर आपलं भाजी वाढवण्यासाठी पाणी टाकायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं मग भाजी वाढवून घ्यायची. नंतर भाजीला उकळी येऊन द्यायची. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून मोठं मीठ टाकायचं भाजीला. आता आपण रस्सा भाजी उकळी आलेली आहे आणि आपण बोंबील त्याच्यात सोडलेत. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 20-25 मिनटं ते शिजवून द्यायचं. आता आपली भाजी तयार झालेली आहे. छान भाजीला कलर बी आलेला आहे.